जगातल्या सगळ्यात महान विद्यापीठापैकी समजल्या जाणाऱ्या हार्वर्ड विद्यापीठामध्ये बायोलॉजी जीवशास्त्राचे प्राध्यापक असलेले तर अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड व बर्कले विद्यापीठाचे गेस्ट लेक्चर असलेला मराठी माणूस मात्र जमिनीशी अत्यंत घट्ट जोडलेला होता. तो व्यक्ती म्हणजे डॉक्टर माधव गाडगीळ. स्वतः जगमान्य जागतिक विद्वान असताना मात्र आदिवासी भागांमध्ये जाऊन पर्यावरण पूरक जीवन सर्वांपर्यंत कसं पोहोचवता येईल याचा अभ्यास ते करत होते. ते फक्त पर्यावरणाच्या पुस्तकात किंवा थेअरीच्या सिद्धांताच्या माध्यमातून अभ्यास करणारे अभ्यासक नव्हते, तर आपल्या जीवनातलं पर्यावरण हा एक मुख्य घटक झाला पाहिजे. आपण आपली जीवनशैली पर्यावरण पूरक केली पाहिजे. त्यातूनच त्यांनी पश्चिम घाटात संपूर्ण अभ्यास करून सांगितले की येथे एकही असा प्रोजेक्ट आपण उभारू शकत नाही जो पर्यावरणाला हानी देणारा आहे. त्यावर त्यांना विकास विरोधी देखील काही काळ ठरवण्यात आलं, पण ते लोकशाहीच्या संस्थांवरती पूर्ण विश्वास ठेवणारे होते. प्राणी, पशु, पक्षी आणि एकंदरच पर्यावरण संवर्धनासाठी त्यांनी आपलं मत कायमच रोखठोक आणि पर्यावरणाच्या बाजूने, शाश्वत विकासाच्या बाजूनेच मांडलं. त्यातूनच त्यांनी ग्रामपंचायतीसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांना पारंपरिक पर्यावरणीय ज्ञान आणि जैविक संसाधनांचे दस्तऐवजीकरण म्हणजे डॉक्युमेंटेशन आणि त्यांचं संरक्षण जे आहे त्या करू शकल्या. धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेद्वारे जतन केलेले वनक्षेत्र, पवित्र उपवनावरील त्यांचे काम हे त्यांचे जागतिक स्तरावरील एक मोठं काम आहे. या संकल्पनेला व्यापक आंतरराष्ट्रीय लक्ष वेधण्यासारखं ते काम होतं. त्यातूनच त्यांनी 5 डिसेंबर 2025ला शेवटचं व्याख्यान केलं. त्यासुद्धा त्यांनी शहरी वस्तीमध्ये हिंसक प्राणी येत आहे त्याला देखील आपण माणूस म्हणून जबाबदार आहोत, आपण कसा पर्यावरणामध्ये हस्तक्षेप केला हे देखील त्यांनी सांगितलं. एवढा महान पर्यावरणवादी ज्यानं कायम पर्यावरणाला केंद्रस्थानी मानून आपल्या अभ्यासाचा, आपल्या ज्ञानाचा उपयोग केला, ते आपल्यातून निघून गेले. त्यांना विनम्र अभिवादन.